नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा निसर्गप्रेमी पंकज या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण चालूत आंब्याना. तर खरं तर कोकणातला खरा सीझन चालू होत आहे, म्हणजेच आंब्यांचा सीझन चालू होत आहे. आणि आमच्याकडे अशा आंब्यांचा खूप स्रोत आहे पूर्वीपासूनच. खरं म्हणजे आम्ही स्वतःला असं पुण्यवान समजतो, कारण अशा ठिकाणी जन्माला आलोत. कारण बघा ना, प्रत्येक सीझनचा आम्हाला एन्जॉय घ्यायला भेटतो. एवढा चांगला निसर्ग आणि आमच्या पूर्वजांनी जपलेला हा निसर्ग. आमच्या पूर्वजांपासून ही बरीचशी अशी आंब्यांची झाडं आहेत. रानात सहज फिरायला आलो तरी बरेचसे आंबे मिळून जातात. मागे मोहर लागला होता तेव्हा पण व्हिडिओ बनवली होती नक्कीच. त्यानंतर काही इकडे भटकलोच नाही, त्याच्यामुळे नक्की माहीत नाही, कारण वातावरण खराब होता. त्याच्यामुळे बऱ्याचशा झाडांचा मोहर हा गेला होता. तर बघूयात कुठल्या झाडांना आंबे लागलेत, आणि महत्त्वाचं म्हणजे कुठला आंबा आता तयार झाला आहे, म्हणजे पिकायला लागला आहे, ते महत्त्वाचं आहे. कारण आता एप्रिल सरत आलेलं आहे, त्याच्यामुळं ह्या सीझनला आता आंबे पिकायची सुरुवात होतो. पुढच्या 15-20 दिवसात सगळेच आंबे पिकून जातील, पण आता सुरुवातीचा काळ महत्त्वाचा आहे. कारण आता लिमिटेड आंबेच पिकलेले असतात. तर पिकलेल्या आंब्याचा शोध कसा लावायचा, तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर पाहू शकता आंब्याला तर आंबे लागलेले आहेत. म्हणजे आपण खाली फिरून बघूया. आंबा जर पिकलेला असेल मंडळी तर लगेच समजून जातो, कारण झाडाखाली असे पक्ष्यांनी खाल्लेली खाज किंवा खारूने खाल्लेली अर्धवट आंबे असतात, त्याला खाज बोलतात. बघा, त्या बाटा तर दिसतोय, सालं दिसतात, म्हणजे सुरुवात तर झालेली आंबा पिकायची, म्हणजे आत्ताच सुरुवात आहे मंडळी. हा पाहू शकता, कधीही न चुकता येणारा आंबा. अशी फुल मोठी साईज असतो आणि पूर्ण पिवळ्या रंगाचा पूर्ण गडद आंबा असतो. पिकल्यानंतर समोरच्या माणसाला अट्रॅक्टिव्ह करणारा आंबा आहे हा, पण खायला आंबट लागतो. ही याची खासियत आहे. बघू शकता, आपण नासके आंबे याचे टाकायला लागले, म्हणजे पुढच्या 10-15 दिवसात हा पण पिकायला सुरुवात होईल. पाहू शकता तिथे पण बाटा असा खराब झालेला बघा. सुरुवात होईल हा पण आंबा पिकायचा. आता ते पण बघा खराब आंबा आहे. तर मंडळी, आजही आंबे त्या जागेवर स्थित आहेत. फक्त त्या झाडांखाली फिरणारी पोरं, त्या झाडांवर दगडा मारणारी पोरं कुठंतरी हरवलेली आहेत. मंडळी, झाडांखाली फिरताना हा शोध लावणं खूप महत्त्वाचं असतं, कारण फिरताना जर थोडासा जरी लागला अंगाला तरी पूर्ण अंगाला खाज येतो. कोयली बोलतात त्याला. या झाडावर पण आंबे लागले आहेत, पण हा जरा लेट पिकतो, त्याच्यामुळे ह्याच्यात फिरण्यात तर पॉईंट नाहीच आहे. तरी पण राऊंड तर मारूया आपण. बघा, असं नाचकं टाकायला लागला आंबा ना की तो पिकण्याच्या तयारीत असतो. बघा, खाज आहे इथे पण, पक्ष्याने खाल्लं. ते पण तसं बोलतो, म्हणजे पुढच्या 10-15 दिवसात आंबे पिकायची सुरुवात नक्कीच होईल. इथं तर बघा पूर्ण लायटिंगच लागलेली आहे, नुसते आंबेच आंबे. त्यामुळे या 5-6 वर्षात बरीचशी झाडं तुटलीत, तरी पण अजून बरीचशी झाडं आहेत. आणि वीक पॉईंट काय मंडळी माहीत आहे का? कारण झाडं तोडतात पण झाडं लावत कोण नाही. जी पूर्वीपासूनची झाडं आहेत तीच झाडं आहेत. आणि अशीच जर झाडं तुटत राहिली तर काही वर्षात झाडं राहणारच नाहीत. इथं पण पाहू शकता खाल्लेला आंबा आहे. तर मंडळी, आता तुम्हाला समजलं असेल की पिकलेल्या आंब्याचा शोध कसा लावायचा. फारसं काय आपल्याला वेगळं करायला लागत नाही, कारण ज्या आंब्यावर आंबे दिसतात त्या आंब्याखाली फक्त फिरायचं. खारुनी खाल्लेले असतात, पक्ष्यांनी खाल्लेले जे आंबे असतात त्याच्यावरून लगेच समजतं की हा आंबा आपल्याला पिकायची सुरुवात झाली. हा सोपी पद्धत आहे. आणि ते खायच्या अगोदर सुरुवातीला आंबा जेव्हा
पिकाची सुरुवात व्हायच्या 20 दिवस अगोदर असे खराब आंबे असे आंब्यावरून पडत असतात, नासके आंबे बोलतात त्याला. त्याच्यावरून लगेच समजतं की आता पुढच्या 15-20 दिवसात आंबा पिकायला लागेल. पाहू शकता एका झाडाचा किती विस्तार मोठा आहे बघा. खूप जुनं झाड आहे, जास्त काळ आता काही टिकणार नाही. पण एक झाड हा जर तुटला तरी ही पूर्ण एरिया खाली होईल, म्हणजे सगळा एकदम सुनसान जागा वाटेल, सुना सुना वाटेल एकदम. बरेचसे आंबे लागलेले आहेत बघा. तर फायनली मंडळी वर्षातला पहिला आंबा भेटला आहे आपल्याला. पाहू शकता हा दुसरा आंबा. बरेचसे डोंगर आहेत मंडळी, आपण आता एका डोंगरावरच आलेलो आहोत. तर मंडळी पाहू शकता इथे काजूचं झाड आहे, पण कोणतरी आग लावले बघा, त्याच्यामुळं जळून गेलीत. मोहर बराचसा जळून गेलेला आहे. आणि खाली बघा खजिना कसा आहे, एक जरी कोयलीचा बोंड लागला तरी काम तमाम. तर पाहू शकता याला सुद्धा बरेचसे बिटके आंबे लागलेले आहेत. हा बिटके आंबा आहे, साईजच एवढी असते याची. पिकल्यानंतर पूर्ण लाल म्हणजे पिवळ्या कलरचा असं शेड येतो याला, आणि खायला खूप गोड लागतं. आणि साधारणतः ह्या आंब्याची फळं ही पावसाळ्यात तयार होतात. आता ह्या झाडावरची फळं बघा, थोडासा गुंबराटलेला आंबा बघा, ह्याला गुंबऱ्या बोलतात. कारण ह्याला आकार पूर्ण वेगळाच आहे, मध्ये असा उबड आहे म्हणून ह्याला गुंबऱ्या बोलतात. खायला खूप गोड लागते आंबा, बराच आलेला आहे. पण पाहू शकता इथे काठी पसरलेली आहे, म्हणजे जो मालक असतो झाडाचा तो असं कुंपण घालून ठेवतं, जेणेकरून कोणी त्या झाडाला म्हणजे ते झाडावरचे आंबे पाडू शकत नाही. मंडळी ह्याच्या खाली सुद्धा आंबे आहेत, बाटे आहेत बघा पडलेला, म्हणजे आंबा आपण पिकायच्या तयारीत आहे. तर मंडळी पाहू शकता दुसऱ्या झाडाखाली एक आंबा भेटला आहे आपल्याला, फुटलेला आहे, पण आता काय सुरुवात आहे त्याच्यामुळं खायला लागेलच. हा दुसरा आंबा. खाऊन टाकलेले आहेत बघा, बरेचसे बाटे वगैरे आहेत, म्हणजे हा प्रॉपर पिकला आहे आंबा. एक पुढच्या 7-8 दिवसात पूर्ण पिकून जाईल. बघा खारूनही खाल्ला. हे खाल्लेले आंबे खायला जाम मजा यायची, पक्ष्यांनी प्राण्यांनी खाल्लेले. पण आता सांगतात की प्राण्यांनी खाल्लेले आंबे खाल्ले की कुठला तरी रोग होतो. आमचं आयुष्य हे असे खाल्लेले आंबे खाऊन गेलेलं आहे, आम्हाला कधीच काही झालं नाही. मंडळी सुरुवात आहे, त्याच्यामुळे सुरुवातीला आंबा कितीही गोड असला तर तो सुरुवातीला थोडा आंबटच लागतो. आता पुढच्या 5-6 दिवसात जेव्हा आंबे तयार होतील, बरेचसे आंबे तर पिकतील ह्या आंब्यावर, मग आपोआप त्याचा टेस्ट पण बदलून जाईल, पूर्ण गोड लागेल. तर मंडळी पाहू शकता बरेचसे आंबे लागलेले आहेत झाडाला, आणि आलेत पडलेलं बघा, तो पण पिकाचा आंबा आहे, 100 तयार झालेलाच आहे. मंडळी ह्या आंब्याची साईज मोठी असायची, पण ह्या मागच्या 4-5 वर्षात ह्या झाडाला आता भाजी त्या साईजची म्हणजे मोठी फळं येत नाहीत, कारण वर्ष पण खूप झालेत, पूर्वीपासूनचा आंबा आहे, त्याच्यामुळं आता त्याचं पण उतरतं वय लागलं आहे त्याच्यामुळं. आणि ह्या आंब्याच्या बाबतीत बऱ्याचशा आंब्यांच्या बाबतीत हे बदल झालेले दिसतात. काही आंबट लागायचे आंबे ते पानसट लागायला लागलेत, काही आंबे मोठे असायचे त्यांची साईज छोटी झाली, असं बरंचसं बदल ह्या झाडांमध्ये पाहायला भेटलं आहे. आता आपण समोर हा आंबा पाहतो, हा मागच्या वर्षी बराच आंबा आला होता, बराच म्हणजे खूप प्रमाणात ह्याच्यावर आंब्यांची जे फळं लागली होती, आणि लवकरच हा आंबा पिकला होता. आणि यावर्षी एक पण त्याच्यावर फळ दिसत नाही बघा. भाई वर्षातला पहिला आंबा आहे, त्याच्यामुळं खायची मजा ही वेगळीच असतं. आणि असाच जर कोकणाचा आनंद घ्यायचा असेल तर आपल्या व्हिडिओ बऱ्याचशा या चॅनलवर येत असतात, तर चॅनलवर तुम्ही पाहू शकता.
आपण आता मिडलला आहोत. तिकडं त्या बाजूला सुद्धा डोंगर आहेत, पलीकडे इकडे ह्या बाजूला सुद्धा डोंगर आहे, तिकडे पण झाड आहेत. अजून त्या डोंगरांच्या पलीकडे सुद्धा तिकडं अजून 2-3 डोंगर पार्टे करून आपल्याला तिकडे पण झाडं असतात. पण प्रत्येक एरियातल्या प्रत्येक डोंगरावरच्या व्हिडिओ आपण नक्कीच बनवू. हा समोर झाड आहे तो सुद्धा रानमेवाचा झाड आहे. त्याला पिवळ्या रंगाची फुलं अशी येतात, त्या रांजणा बोलतात त्याला. सीझन संपला आहे आता आणि ह्या वर्षी म्हणजे रांजणाचा सीझन कमीच होता, कारण मागे आपण फिरायला आलो होतो ते व्हिडिओ बनवले होते. पण आपल्याला काही झाडांवर असे रांजणं कुठलेच लागलेले दिसत नाही. एक वर्षी रांजणं जास्त असतात तर आंबे कमी असतात, आंबे जास्त असतात तर रांजणं कमी असतात. असा फेरबदल चालूच असतो. तरी आग लागल्यावर काय परिणाम होतो आपल्या समोरच उदाहरण आहे बघा. हा रानकेलीचं झाड आहे बघा, त्याची अवस्था काय बघा. आणि इथं पण बघा बरीचशी औषधं झाडंसुद्धा असतात, ती मरून जातात. मुंग्यांचा वारूळ बघा. तर नाही एवढा ऊन लागतो आपल्याला बघा, कारण या पुढच्या म्हणजे मागच्या 4-5 वर्षात बराचसा तापमान वाढलेला दिसतोय आपल्याला. ऊन दुपारचा ऊन तर सहनच होत नाही. 9-10 वाजले की एवढा जोरात म्हणजे बेकार ऊन लागायची सुरुवात होते की संध्याकाळचे 5 वाजेपर्यंत तो ऊन लागतच राहतो. तरीसुद्धा माणसाला समजत नाही की झाडं आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचे आहेत. म्हणजे आपल्या शिक्षणाचा फायदाच नाही मंडळी, कारण पूर्वीची लोकं शिकलेली नव्हती पण ती झाडं लावायची. आणि आपण आता सुशिक्षित आहोत, आपल्याला झाडांबद्दल बरीचशी माहिती आहे, तरीसुद्धा आपण झाडं लावत नाहीत. तर झाडं जे आहेत ते तोडण्याचं काम करतो. फिरता फिरता आपण अशा आंब्याखाली आलो, दाखवतो तुम्हाला बघा. बरेचसे आंबे लागलेले आहेत बघा. आणि हा आंबासुद्धा दरवर्षी न चुकता येतोच. या झाडाला बरीचशी फळं लागतात, कारण हा आंबा आंबट आहे पूर्ण. एक खासियत आहे की जेवढे आंबे आंबट आहेत ना, ते आंबे दरवर्षी येतात न चुकता, कारण लोक त्यांना भाव देत नाहीत. म्हणून ते निसर्ग पण निसर्गाची किमया बघा. म्हणजे जे गोड आंबे आहेत ते आलटून पालटून येतात, पण हे आंबट आंबे आहेत ते न चुकता दरवर्षी येत असतात आणि भरघोस येत असतात. पिकाची सुरुवात होईल बघा, साधारणतः पिकलाच आहे हा. तिथं पण एक आहे आंबा, आपण बघू. तर मंडळी हे आंबट आंबे आहेत ना, म्हणजे पिकेल आता. हा पण तयारीत आहे पिकण्याच्या, तयारीत नाही तर पिकलाय आंबा. साईजच तेवढी आहे त्याची. एवढ्या वर्षात तर मी पण अजून टेस्ट केलेलं नाही. म्हणजे अगोदर टेस्ट केलेली आहे, आंबट आहे मला माहिती आहे. त्यांना जवळपास 10-12 वर्ष मी अजून हात लावलाच नाही. बऱ्याचशा आंब्यांमध्ये बदल झाले, तर ह्याच्यामध्ये पण बदल झाला आहे का बघतोय मी. जर गोड लागला तर नक्की त्याला घेऊन जाऊ आपण. डेंजर आंबट आहे. जाम आंबट आहे मंडळी. पण हे आंबट आंबे आहेत ना, ह्या ओल्या मच्छीमध्ये, सुक्या मच्छीमध्ये जर टाकलं कालवणात, तर कालवण खूप छान लागतो. नक्कीच ट्राय करा. आणि आता हा सीझन संपेपर्यंत आमच्याकडे मच्छीच्या कालवणात आंबा असेलच. आंबा नसल्याशिवाय तो कालवण तयार होणारच नाही. तर मंडळी हे झाडं आहेत, ह्या मधल्या भागात तिथे जललेला दिसतो बघा, तिथे एक असा मोठा झाड होता आंब्याचा. त्याला स्पेशल नाव होता सुपारी नाव म्हणून बोललं जायचं. इथे सुद्धा एक आंबा होता. इथे 2 आंबे होते अक्षरशः, दोन्ही पण तुटलेत. तर मंडळी आंबे तर बरेचसेच आहेत, पण त्यातले काहीच नेमके असे आवडीचे आंबे आहेत. त्यातलाच एक आवडीचा आंबा माझा हा. पण यावर्षी आंबा आला नाही. आणि हा आंबा जास्त काळ टिकेल असा वाटत नाही. त्याच्याकडे बघून बघा, त्याला वालवी वगैरे लागलेले आहे, कुठं कुठं आलेले आहेत. एक दिसतोय मंडळी. आंबा छोटासाच आहे, साईज काही जास्त मोठी नाही त्याची बघा. पूर्वीपासूनचा तसाच आहे तो. पण बोलतात ना, मूर्ती लहान पण कीर्ती महान, तसा आंबा आहे. खायला खूप म्हणजे खूपच गोड लागतो. आणि सिलेक्टिव्ह 5 आंबे त्यातल्याच एक आवडीचा आंबा आहे माझा. एकच आंबा दिसला मला त्या झाडावर. समोर पाहू शकता, नुसती लायटिंगच लायटिंग आहे बघा. तर म्हणजे काही सिलेक्टिव्ह आंबे आहेत, त्यातलंच सिलेक्टिव्ह आंबा आहे, म्हणजे जे लवकर पिकतात त्याच्यापैकी. खाली सुद्धा आपल्याला खाद सापडली, म्हणजे आपण पिकायची सुरुवात तर इशारा तर त्याने दिलेला आहे पिकण्याचा.
झाडाखाली तर आपल्याला आंबा पण दिसत नाही. मंडळी पूर्वी इथूनच शॉर्टकट होता. ह्या बाजून त्या बाजूला जर जायचं असेल तर पूर्ण अशी पायवाट मळलेली होती. पण जवळपास 10-12 वर्षे हा रस्ता पूर्ण पॅक होता, म्हणजे पूर्ण जाळी तयार झाले होते आणि रस्ता इथून नव्हताच. पण ह्या वर्षी पूर्ण क्लिअर झालेलं आहे बघा. पूर्ण म्हणजे काय राहिलंच नाही, पूर्ण जाळी वगैरे काहीच राहिलं नाही. म्हणजे पावसाला जी लोक भाजी वगैरे लावतात त्याच्यामुळे आता ह्या झाली नष्ट झालेत. आणि जवळपास ह्या रस्त्यातून मी आता जवळपास 15 वर्षातून जाणार आहे. आता पूर्वी अगोदर तिकडनंच पायवाट होती, जुनी पायवाट इथूनच होती, पण पूर्ण हा रस्ता बंदच झाला होता. तर फायनली 15 वर्षातून इथून जाणार आहे मी. मंडळी हा ओढा आहे, वल बोलतात आमच्याकडे. पावसाळ्यात त्याला पाणी येतो आणि आजूबाजूचं वातावरण पण हिरवगार असतं, त्याच्यामुळे एकदम बघायला पण भारी अट्रॅक्टिव्ह असतं. तर फायनली आता मी खाली उतरलो मंडळी, पण इकडे ह्याच्या नादात त्या झाडाखाली जायचं आपण राहून गेलो बघा. तर बघा ते आंबे लागले बघा, नुसती लायटिंगच पसरली पूर्ण. आणि खूप गोड लागतो आंबा खायला तो. हे पाहू शकता ह्या झाडाला सुद्धा काठी पसरलेली आहे, म्हणजे ह्याला पण आपण म्हणजे ह्या झाडाचे आंबे पाडू शकत नाही की हात लावू शकत नाही. अशी काठी असली की समजून जायचं हा कुणाच्या तरी मालकीचा आंबा आहे. बरेचसे आंबे लागले आहेत मंडळी या झाडावर सुद्धा. खाल्लेलं तर दिसतो, म्हणजे आपण पिकण्याच्याच मार्गावर आहे. तर म्हणजे पिकण्याच्या मार्गावर नाही तर पिकलं आहे असं एक तर आंबा आपल्याला सापडला बघा. ह्या आंब्याची साईज सुद्धा जाम छोटी झाली, पूर्वी जाम मोठे आंबे असायचे. हा मंडळी दुसरा आंबा भेटला आपल्याला, पण हा खराब आहे, तो पण खराब आहे बघा. अजून प्रॉपर एवढा पिकला नाही तो, आत्ताशी सुरुवात आहे. खराब आंबे पडायला लागले म्हणजे. खराबच आंबा आहे तो. हा तयार आंबा आहे. पुढच्या 15-20 दिवसात हा पण तयार होईल आंबा. मंडळी रस्ता पाहू शकता कसला डेंजर आहे तो. आणि बाहेर निघलो आता आपण. तो बघा लाईटिंग, आंबट आंबा हा पण न चुकता दरवर्षी येतो. आणि तयार झाल्यानंतर बरेचसे आंबे असतात झाडाखाली पडलेले. तर ह्या झाडावर बघा मंडळी आत्ताशी मोहर लागतोय, म्हणजे आंबे येतील कधी आणि तयार होतील कधी. पूर्ण पावसाला आहे. फणस बघा, तर मंडळी इथे चिंचेचं झाड होता, तिथे आंब्याचं झाड होता. 1-2 झाड तुटली तरी बघा वातावरण पूर्ण म्हणजे बदलून जातं, वेगळंच वाटतं, सुना सुना वाटतं एकदम. जांभळीचं झाड पाहू शकता मंडळी, खायला खूप असं गोड लागते झाड, पण यावर्षी फलं काही लागलीच नाहीत. हा रांजणीचं झाड आहे, मी एवढ्या वर्षात कधी ह्या झाडावर फल एक पण बघितलं नाही. ह्या आंब्यावरची सुद्धा लवकरच आंबा हा पिकतो, पण यावर्षी आंबे जास्त काही दिसत नाही ह्याच्यावर लागले, कुठंच तरी दिसतात. मागच्या वर्षी खूप आंबा आला होता. मंडळी फिरता फिरता ह्याच्या खाली पण एक भेटला, वासच भारी वाटतं एकदम, पण खायला थोडा आंबट लागते आंबा. तर मंडळी ह्या पाहू शकता झाडावर लागलेल्या वेली, या घामोलीचा ताना बोलतात. आता ह्या गरमीच्या सीझनला आपल्या अंगावरती घामोल्या उठतात, त्याच्यावर हा ताना गुंडाळला जातो. वरची साल काढली जाते आणि ते गळ्यामध्ये बांधलं जाते. एकदम थंडावा देणारा ही वेल असते. आणि म्हशींच्या खाण्यामध्ये पण यांचा वापर केला जातो, म्हणजे म्हशी जास्त दूध देतात त्याच्यासाठी याचा वापर केला जातो.
मंडळी ह्याच्या वेलीवर बघा फळं कशी आलेली आहेत. तर प्रत्येक आंब्याचा काहीतरी विशिष्ट गुणधर्म आहे मंडळी. आंबा एकच पण त्याची साईज वेगवेगळी, कलर वेगळा, टेस्ट वेगळी. काही आंबे आहेत त्या परिस्थितीतच पिकतात, म्हणजे तयार होतात, म्हणजे त्यांना कलरच येत नाही. हिरव्या कलरमध्येच ते तयार झालेले असतात. काहींना नॉर्मल असं पिवळी शेड येते, तर काही पूर्ण डार्क पिवळे तयार होतात. तर काही 2 कलरमध्ये असतात. असा नॉर्मली असा पिंक आणि येलो कलर मिक्स असतो कॉम्बिनेशन, त्याला राते आंबा बोलतात. मिक्सअप असतो 2 कलरचा. इथं पण एक बाजूला पडलेलं बघा तयार आहे. खाली निघालेलं आहे. मंडळी इथली सुद्धा 2-3 झाडं तुटलेली आहेत. तुटलेल्या ठिकाणी बघा एकदम सुनसान वाटतं. इकडं बघा कशी लाइटिंग लागले. म्हणजे आलेत ते चांगलेच आंबे आलेत. म्हणजे बरेचसे मागच्या वर्षी आले, ते यावर्षी आलेच नाही आंबे. सुद्धा लवकरच तयार होतो, म्हणजे ह्या सीझनला पिकतोच. तर आपण फिरून बघूया ह्याच्या खाली सुद्धा. ते तर आहे, म्हणजे तयार तर झालेला आहे. कारण जे सिलेक्टिव्ह आंबे आहेत ते लवकरच पिकतात. तयार झालेला आहे. तिथे रानकोंबडी आहे बघा, ती नॉर्मली दिसते बघा. आवाज येते बघा. खरं तर चरायला आलेल्या आहेत त्या. 2 होत्या बघा. जर आपण पुढे गेलो तर लगेच पळतील त्या. रानकोंबडी होती, पण फायनली आपल्याला म्हणजे भाजी तशी कॅप्चर करता आली नाही. ती वर गेली आता तिकडे. तर व्ह्यू पाहू शकता मंडळी कसा एकदम आहे. मंडळी पाहू शकता, हे रानकोंबड्यांनीच साफ केलेली जागा आहे. आता आपण बरेच फिरलेलो आहोत. त्या डोंगरावरून या डोंगरावर आलो. 2 डोंगर, बरीच भटकंती झाली आणि खायला आपले 7-8 तरी आंबे भेटलेत. म्हणजे आपली फेरी काही फुकट गेली नाही. पुढच्या 15-20 दिवसात बरेच आंबे पिकायला लागतील. तर हा मंडळी पारिंगाचं झाड आहे. किती मोठा आहे बघा, साईज बघा कसली आहे. जवळपास म्हणजे आपलं काटेसवराचं झाड असतं त्या प्रजातीतील हे झाड आहे. आणि फुलं पण जवळपास सारखीच असतात. काटेसवराच्या झाडाला लाल कलरची असतात, तर ह्याला थोडी ऑरेंज कलरची असतात. दोघांची पण फुलं बघायला एकदम ॲट्रॅक्टिव्ह असतात. हे बघा ना, ह्याच्या खाली पण बाटे पडलेले आहेत. म्हणजे हा पण 10 दिवसात तयार होईल आंबा. तर मंडळी संध्याकाळ होतं आणि पक्ष्यांचा आवाज बघा, एकदम प्रसन्न करणारं वातावरण आहे. पूर्ण लोकेशन चेंज झालं मंडळी, पाहू शकता आता.